या आयोजन नियोजनामध्ये आणि खऱ्या अर्थानं या सगळ्याच ऐतिहासिक घडामोडींमध्ये ज्यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आणि ज्याला अहिल्यारत्न समाजसेवक पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत अशा 3 मान्यवरांचं छोटेखानी मनोगत अगदी 2-2 मिनिटांचे आपण घेणार आहोत आणि त्यानंतर पुरस्काराकडे बोलूयात। मी मच्छिंद्र भाऊ बेडगर यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर यावं आणि या संदर्भातलं आपलं छोटेखानी मनोगत आपल्या भावना अगदी 2 मिनिटात आपण उपस्थितांसमोर ठेवूयात। सन्माननीय मच्छिंद्र भाऊ बेडगर। सर्व समाज बांधव, आप्तेष्ट, मान्यवर, सन्मान्य व्यासपीठ, वेळेअभावी मी सर्वांचं नाव घेणं उचित ठरणार नाही। होळकरशाहीतील सगळे राजघराण्यातील शिलेदार, किल्लेदार, सुभेदार यांचे वंशज आणि मी काय बोलणार, माझ्यापेक्षा अगदी अभ्यासू यशपालजी भिंगे सर, नजन सर, आमचे रामभाऊ, तमाम जनतेला माझा जय मल्हार। नियोजन कमिटीने कार्यक्रम करण्यासाठी 1 महिन्यापासून जी तळमळ हाताशी धरली आणि बघता बघता त्याला यश आलं। या उभ्या चांदवड शहरामध्ये कुण्याही सरदारानं, राजानं पूर्ण गल्लीभर पायी चालत प्रत्येक व्यक्तीला हात जोडून मुजरा करणं मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलंय। राजे सर्वसामान्य नाही। मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचे 16वे वंशज, महेश्वरची राजधानी त्यांच्या ताब्यामध्ये, इंदोरचा राजवाडा ताब्यात, जेजुरीचा जुना जे मंदिर आहे, मागचा गड तोही यांच्या ताब्यात, चांदवडचा असेल, करंजी असेल, महाराष्ट्रातील असंख्य जे होळकरांच्या इस्टेटी आहे त्या सर्व इस्टेटींचे हे मालक, आणि ते तुम्हाला आज मुजरा करतायत, तुमच्यासाठी वेळ देत आहेत। मी खऱ्या अर्थाने राजांना आणि सगळे त्यांच्या सरदारांना मी मनापासून धन्यवाद देईन। आपल्या ज्या प्रांगणामध्ये कार्यक्रम होतोय त्याचं नाव आहे रंगमहाल। माझ्या वाचण्यात, ऐकण्यात ज्या काही गोष्टी आल्या त्यातलं मी फक्त एकाच विषयावरती ओहापोह साधारणतः 1-1.5 मिनिटाचा करेन आणि थांबून घेईन। चोंडी हे अहिल्यादेवींचं माहेरघर आणि माहेरकडनं किंवा पेशवेकालीन पुण्यातनं, शनिवारवाड्यातनं जेव्हा सैन्य इंदोर दरबाराकडे जात असायचं मल्हारराव होळकरांचं किंवा होळकरांचं किंवा पेशव्यांचं, त्यांची उपराजधानी म्हणजे ही चांदवड। चांदवड हे गाव त्यावेळेला नव्हतं, हे चांदेवड असणार हे गाव। इथं अहिल्यादेवीने एक छोटीशी राजधानी वसवली, या गावामध्ये मोठी बाजारपेठ आणली, या गावाचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला। 52 अशा मोठमोठ्या वेशी, 52 पायी चालणाऱ्या, पायी उतरून जाणाऱ्या पायी बारवा आणि रेणुका मातेचं मंदिर, अगदी चांदीची टाकसाळ, चांदीचे जे नाणे बनवले जाते ते चांदीच्या नाण्यांची टाकसाळ। विशेषतः म्हणजे इथं चांदोडी नावाचा बूट बनवला जायचा, तो सगळीकडे तो पेशव्यांना किंवा राजांना, सरदारांना, किल्लेदारांना, सुभेदारांना तो दिला जायचा वापरायला। असं हे चांदवड शहर खूप मोठं गाजलेलं आणि या वाड्याला जे नाव दिले ते रंगमहाल। याचा जर वेगळा विचार केला तर इथं काही रंगमंच चालत होता का? मग का नाव दिलंय रंगमहाल? भावांनो, त्याचा मतितार्थ जरा वेगळा आहे। आपण या गेटमधून पुढच्या गेटला जातो आणि त्या गेटवरती जो आता जे सगळं साफसफाई चालू आहे त्यातनं पुन्हा आपण मध्ये मोठ्या चौकात जातो आणि अहिल्यादेवींचा पुतळा बसवलाय। तो मागचा चौक सोडा, हा याच्यानंतरचा जो चौक आहे, लगेच आपण ज्या गेटमध्ये जातो त्याची जी साफसफाई चालू त्याच्यामध्ये जर कदाचित तुम्ही 15-20 वर्षापूर्वी आला असाल तर इतकी सुंदर रंगोटी केलेली होती आणि ती साध्या रंगाने नाही,
डोंगरदऱ्यामध्ये काम करणारे जे आदिवासी लोक होते त्यांच्याकडनं काही जडीबुट्टी, काही पानांचे रंग, काही फुलांचे रंग, काही कंदमुळांचे रंग, काही झाडांच्या सालींचे रंग तयार करून घेतले अहिल्यादेवींनी. आणि त्यावेळेला राधाकृष्णाचे चित्र, बजरंगबलीचे चित्र, रामायणाचे चित्र, महाभारताचे चित्र, मथुरेचे 12 ज्योतिर्लिंगाचे, सप्तमोक्षपुऱ्यांचे, चारोधामांचे हे रंग इथं सगळे बनवलेले होते. सगळे रंगोटी केलेली होती. अगदी सुंदर प्रकारचे चित्र रंगवलेले होते. अशी रंगाची कलाकुसर उभ्या जगात कुठंही नव्हती. म्हणून या वाड्याला नाव रंगमहाल दिलेलं आहे. हे कदाचित आपल्याला माहीत नसावं. माझं जे वाचनात आलंय की यालाच नाव रंगमहाल का. काही पिक्चरमध्ये गाणं आहे, राया तुम्ही या रंगमहाली. तो अर्थ मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून विनंती करतो की तो अर्थ लावू नका. मातोश्रींनी त्यावेळेला जे चांगले कलाकुसर करणारे जे कारागीर होते, त्या कारागिरांच्या माध्यमातून त्यांची रंगरंगोटी कशी करता येईल बघा. मातोश्रींना जाऊन किती वर्ष झाले. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीमध्ये काढलेले चित्र साधारण आता 5-10 वर्षापर्यंत होते. आता पुरातत्व कालाने त्या कारभारांनी काही थोडासा आगाऊपणा केला, ते सगळे रंग काढूनच टाकले आणि आमच्याही रंगाचा बेरंग केला. काल सुभाषभाऊ आहेत का इथं, पवार साहेब मॅनेजर, आम्ही विनंती करत होतो त्या महिलेला, तिचे कुणी अधिकारी आहे इथं पुरातत्व विभागाची, नाही दिली आम्हाला परवानगी. का? अरे तुम्ही आमच्या मालकीचा हा राजवाडा आहे. पुरातत्वांच्या मालकीचा नाही, आमच्या होळकरांच्या मालकीचा आहे, धनगरांच्या मालकीचा हा राजवाडा. आणि आम्हाला दर्शन घ्यायला तुम्ही बंद करतात. लाजा वाटायला पाहिजे. असल्या अधिकाऱ्यांना सुद्धा लाजा वाटायला पाहिजे की तुम्ही राजे येत असताना त्यांचा कार्यक्रम आतमध्ये घेऊ देत नाहीये. कुठल्या महिला तुम्ही नागपूरच्या आल्या, तुम्ही इथं करा तुम्ही काम, पण कमीत कमी आम्हाला 2 दिवसासाठी सुद्धा आमच्या मालकीचा राजवाडा आमच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देऊ शकत नाही. यासारखं दुर्दैव या महाराष्ट्र शासनात सुद्धा नाही. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले पण त्यांनी सुद्धा त्याला दाद दिली नाही. बरोबर की नाही? बागल साहेब कुठे गेलेत? आणि अशा अवस्थेमध्ये जर अशी गोष्ट होत असेल तर हे दुर्दैव आमच्या पदरातच का, याबद्दल जरा खेद वाटतो. अजून काही मान्यवरांना बोलायचं आहे. मी माझं लांबवलेलं भाषण 2 मिनिटाच्या ऐवजी 3-4 मिनिटापर्यंत गेलो, मला माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार.